सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 42 जणांवर बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाई आज शनिवार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत केल्या आहेत। बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून काही जणांकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात येत होत्या। यामुळे शांतता भंग होत होती। यातच केज तालुक्यातील नांदूर घाट येथे 2 गट आमने-सामने येत दगडफेकसुद्धा या ठिकाणी झाली होती। या सर्व बाबीच्या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी संबंधित ठाणेदारांना योग्य त्या सूचना केल्या होत्या। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या। याच अनुषंगाने आता जिल्हाभरात कारवाया सुरू झाल्या असून आतापर्यंत 42 जणांवर बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कारवाया करण्यात आल्या आहेत। समाजातील व्यक्ती, राजकीय नेते 2 वेगवेगळ्या समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित करून शांतताभंग करण्याचे काम करणाऱ्या 42 समाज घटकावर पोलिसांनी कारवाई केली आहे। ही कारवाई पोलीस स्टेशन आष्टी, येसूप वडगाव, अंबाजोगाई शहर, अंबाजोगाई ग्रामीण आदी पोलीस ठाण्यांच्या ठिकाणी कलम 107, 109, 108, 140 नुसार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर संबंधित युवकांना ठाण्यात बोलावून ताकीद देण्यात आली आहे। तसेच येसूप वडगाव येथे या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत। आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या समाजातील व्यक्तींवर बीड जिल्हा सायबर विभाग लक्ष ठेवून आहे। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी संबंधित ठाणेदारांना योग्य त्या सूचना केल्या होत्या। त्याच अनुषंगाने सध्या कारवाया सुरू असून 42 जणांवर बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कारवाया करण्यात आल्या आहेत।